भगवान शंकरांच्या पूजेमध्ये 3 पानांच्या बेलपत्राचे महत्त्व काय आहेत? शिवभक्त ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे तो महिना लवकरच सुरू होतोय. धार्मिक मान्यतेनुसार हा महिना भगवान शिवांची उपासना करण्यासाठी एक विशेष काळ समजला जातो आणि बेलपत्र शिवाला अत्यंत प्रिय आहे. बेलपत्र भगवान शिवांना अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. ह्यामुळे शिवपूजा पूर्ण होते. भगवान शंकरांच्या पूजेत 3 पानांच्या बेलपत्राचं महत्त्व का आहे? शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करण्यामागील श्रद्धा काय आहे तर जाणून घेऊया. महादेवाच्या पूजेत 3 पानांच्या बेलपत्राचं काय महत्त्व आहे? वैदिक पंचांगानुसार ह्या वर्षी श्रावण महिना 13 ऑगस्ट रोजी सुरू होतोय आणि 11 सप्टेंबर रोजी श्रावण अमावस्येला समाप्त होईल. या संपूर्ण महिन्यात देशभरातील शिव मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी असते. श्रावण महिना हा देवांचा देव असलेल्या भगवान शिवांच्या उपासनेसाठी समर्पित आहे. काही जण महादेवाचा अभिषेक करतात तर काही जण त्यांना त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण करतात आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात. महादेवाच्या सर्व पूजा साहित्यापैकी बेलपत्र हे त्यांचे सर्वात प्रिय आहेत. तर शिवपूजेमध्ये याला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार बेलपत्राचा उगम देवी पार्वतीच्या तपश्चर्येतून झाला आहे, म्हणूनच ते अत्यंत पवित्र मानले जाते. शिवपुराणासह अनेक ग्रंथांमध्ये भगवान शिवांना बेलपत्र अर्पण करण्याच्या महत्त्वावर सविस्तर माहिती दिली आहे. बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि इच्छा पूर्ण होतात. 3 पानाचे बेलपत्र अनेकदा शिवलिंगाला अर्पण केले जाते. ह्या अर्पणामागील श्रद्धा जाणून घेऊया. तर श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे, तर तो लवकरच सुरू होतोय. 3 पानाच्या बेलपत्राचे महत्त्व. धार्मिक मान्यतेनुसार 3 पानाच्या बेलपत्राला एक विशेष आध्यात्मिक महत्त्व असल्याचे म्हटले जाते. प्रत्येक पान भगवान शिवांच्या 3 डोळ्यांचे प्रतीक आहे. भगवान शिवांचे 3 डोळे ज्ञान, शक्ती आणि बुद्धीचे प्रतिनिधित्व करतात. असेही म्हटले जाते की ते शिवांच्या त्रिशूळाच्या 3 घावांशी संबंधित आहे, जे विश्वाचे संतुलन आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. भगवान शिवाला 3 पानाचे बेलपत्र अर्पण केल्याने त्यांची उपासना पूर्ण होते. 3 पानांच्या बेलपत्राविषयीच्या श्रद्धा. तर आपण जाणून घेऊया. धार्मिक मान्यतेनुसार बेलपत्राची 3 पाने जगाच्या 3 गुणांचे प्रतिनिधित्व करतात. तत्व, रज आणि तम. तत्वगुण शुद्धता आणि ज्ञानाचे प्रतीक मानला जातो, तर रजगुण क्रियाशीलता आणि ऊर्जेचे, तर तमगुण स्थिरता आणि विश्रांतीचे प्रतीक आहे. काही श्रद्धांनुसार बेलपत्राची 3 पाने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतिनिधित्व करतात. बेलपत्र निर्मिती, पालन आणि संहार या शक्तीचा सन्मान करते, ज्यामुळे ते शिवपूजेमध्ये आवश्यक ठरते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि